सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना सूचना असेल 35 मिनिटं एका डावासाठी आपल्याला दिले जातील. त्या 35 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग इथे कंप्लीट करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघ या संघानं नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण या 6व्या सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहे गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाकडनं सागर बोडके. आयकॉन खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्याला ओळखलं जातं. या लीग मध्ये एक अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहे. फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी त्यांच्याकडनं या अगोदरच्या 23 तारखेच्या सामन्यामध्ये बघायला मिळाली होती. कर्जूल वॉरियर्स विरुद्ध गणित गुरु सिन्नर कॅपिटल. हो, यावेळेस पहिला चेंडू भन्नाट वेगानं टाकला गेला. बॅट्समनच्या सरळ पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसतोय. सागर बोडके यांच्या षटकाची मात्र सुरेख अशी सुरुवात होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. ओहो, हलक्या हातानं चेंडूला दिशा दाखवली गेली. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला तिथे चेंडू पकडला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक इथे चेंज होतोय. आपलं आणि संघाचं इथे अकाउंट ओपन करताय आकाश पोरजे. इथे डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण सिरीज मध्ये मित्रांनो 23 तारखेपासून या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस. मात्र 5ही दिवस डाव्या हाताच्या फलंदाजाने हे मैदान गाजवलंय, आपल्या फलंदाजीने गाजवलंय. हो, कोलवर टप्प्याचा हा चेंडू. एक जबरदस्त डिलिव्हरी बघायला मिळाली. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात 3 चेंडू नंतर 2 धावा. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघ एक मजबूत बलाढ्य संघ हा ओळखला जातो. या अगोदरच्या नाशिक रोड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचं विजेतेपद देखील या संघाने पटकावलंय. कोलवर टप्प्याचा हा चेंडू अक्षरशः इथे खोदकाम बघायला मिळालं. अक्षरशः चेंडू खोदला गेला. इथे मिड ऑफ रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. सागर बोडके मात्र लाजवाब एफर्ट्स इथे लावतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. कोलवर टप्प्याचा हा चेंडू आकाश पोरजेला मात्र इथे अडचणीत आणलं गेलं. आज आकाश पोरजेच्या बॅटमधनं देखील एक अर्धशतक बघायला मिळालं. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, बॉल ऑफ द ओव्हर. अप्रतिम चेंडू आणि या सुरेख चेंडू सोबत इथे बॅट्समनला अडचणीत पुन्हा एकदा आणलं गेलं. यावेळेस निश्चितच या सामन्यामध्ये मात्र इथे आकाश स्ट्रगल करताना दिसतोय. जे युद्ध, जो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाज आणि गोलंदाजामधला, तो आतापर्यंत गोलंदाज वरचा ठरतोय सागर. ओहो, इकडे सागर बोडखे ज्यावेळेस गोलंदाजीला येतात, चेंडू टाकल्यानंतर त्यांच्याकडनं एक यस षटक जमण्याचा इशारा येतोय. सागर बोडखे यांच्याकडनं एक आवाज येतो, दांडारे. निश्चितच तो आवाज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील प्रसिद्ध आहे. सागर बोडखे अप्रतिम गोलंदाजी या सुरेख षटकाची इथे अखेर होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. अप्रतिम षटक टाकलंय. नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. धावफलक जाऊन पोहोचतोय फक्त 2 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 98 रन्स 98 धावा याच संघाने फटकावल्या होत्या. जो संघ आता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावांवर थांबतोय, याला क्रिकेट म्हटलं जातं. या अगोदरच्या
सामन्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा अक्षरशः इथे पाऊस आकाश पोर्जेच्या बॅट मधनं बघायला मिळाला आणि इथे मात्र या सामन्यामध्ये आकाश पोर्जेची बॅट मात्र अजूनपर्यंत शांत आहे. ही शांतता निश्चितच वादळापूर्वीची शांतता देखील ठरू शकते. कुशल गायकवाड जे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहे, कर्जूल वॉरियर संघाचे एक आघाडीचे गोलंदाज. येस, लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅट मधला एक नावाजलेला गोलंदाज. एक मोठा रनअप त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब अख्तर नंतर माझ्या मते कुशल गायकवाड हा एक असा गोलंदाज असेल की सर्वात मोठा स्टार्ट या गोलंदाजाचा आहे. ऑन साइडला अमित नेटावटे यांच्या बॅट मधनं खेळून काढलेला फटका डीप मिड विकेट जवळ अडवला जातोय. सिंगल कंप्लीट केली गेली. धाव संख्या 1.1 षटकानंतर 3 धावा. निलेश टाकतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक. कोविड संकट काळाच्या अगोदर नाशिकच्या ईदगाह मैदानावर रब चषकामध्ये निलेश बागुल याने इम्प्रेस करणारी गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी रब चषकामध्ये केली होती. थॉमस डायस सारखा एक आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटूला व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी बाद केलं होतं. अशा काही आठवणी देखील निलेश बागुलच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. एक प्रचंड क्षमता गुणवत्ता असणारा हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज सिन्नर एक्सप्रेस निलेश बागुल. हो हो हो, व्हॉट अ बॉल. गुडलेन स्पॉट वर चेंडू पिच केला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज होतोय. ऑन साइडला एक मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न आकाश पोर्जे यांच्याकडनं केला गेला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विकेट कीपर गणेश शिरसाट यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करताय गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघ. ओ ऑन साइडला इथे पूल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चुकतोय. बॅटचा लिडिंग एज आणि चेंडू सरळ जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1.4 षटकाच्या खेळानंतर बिनबाद 6 धावा. ऑन स्ट्राईक अमित नेटावटे येत आहे. अमेझिंग अमित म्हटलं जातं. अमित लांबच लांब षटकार मारण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आज मात्र निश्चितच त्यांनी प्रेक्षकांना, स्थानिक प्रेक्षकांना प्रभावित केला. इथे फिल्डिंग प्लेसेस मध्ये चेंजेस केले जात आहे. वायडिश गली क्षेत्रामध्ये आता भूषण उगले यांना बोलवलं जात आहे. इकडे तडम्यान रिजन मध्ये जितू पाटोळे, गली क्षेत्रात भूषण. यावेळेस ओ हो हो, अप्रतिम स्ट्रोक अमित नेटावटे यांच्या बॅट मधनं शॉर्ट पोल. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अमित नेटावटेच्या बॅट थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट्स बघायला मिळाले. 5व्या चेंडूवर ऑन साइडला अमितच्या बॅटमधनं आलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर गेलेला चौकार असो, आणि त्यानंतर समोरच्या बाजूला व्ही क्षेत्रामध्ये वायडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये मारलेला एक उत्तुंग षटकार असो, जबरदस्त खेळी अमितच्या बॅटमधनं बघायला मिळाली. षटक इथे संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 8 धावा या सरासरीने 16 धावा धावफलकावर लागताय. 16 धावा.
पहिल्या षटकामध्ये सागर बोडकेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या सागर बोडके यांनी. आपला क्लास दाखवत असताना इथे आकाश आणि अमितला बांधून ठेवलं गेलं, दामाडावर अंकुश ठेवला गेला. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कर्जूल वॉरियर संघ कमबॅक करतोय. अमित नेटवडीच्या बॅटमधनं 2 सुरेख फटके, मोठे फटके बघायला मिळाले. एक चौकार, एक षटकार देखील आला. इकडे क्षेत्ररक्षणाची सजावट जर तुम्ही बघत असाल, जे खेळाडू इकडे मिड विकेट स्क्वेअर लेग ओपन ठेवलाय. डीप मध्ये सीमारेषेजवळ खेळाडू तैनात केले गेले सागर बोडकेकडनं. ऑन साइडला खेळून काढलेला फटका अलॉंग द कार्पेट, डीप मिड विकेट जवळ सीमारेषेजवळ चेंडू अडवला जातोय. सागर बोडके धाडसी खेळाडू त्याला म्हटलं जातं. सामन्यामध्ये सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये सागर बोडके यांच्याकडनं केला जातो आणि त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळत असतं. आणि येस, नवीन बदल सातत्यानं करायला पाहिजे. सागर यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, फॉलो थ्रू मध्ये वेगानं धावत आले सागर बोडके. सागर बोडके यांच्यासाठी प्राइज येत आहे. विकेट हॅट्रिक जर आपण घेतली तर सन्माननीय सिद्धार्थजी गांगुर्डे यांच्याकडनं आपल्याला रोख 501 रुपयांचं पारितोषिक असेल. राऊंड द विकेट, ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ चेंडू तिथे अडवला जातोय. प्रतिम गोलंदाजी सागर बोडके यांच्याकडनं बघायला मिळते. इथे पुन्हा एकदा अडचणीत आणणारी गोलंदाजी, नपी तुली गेंदबाजी, कंजूसी भरी गोलंदाजी पुन्हा एकदा सागर बोडके यांच्याकडनं बघायला मिळते. एक्सपिरियन्स गोलंदाज, या संपूर्ण सीझन मध्ये प्रचंड रिदम मध्ये असणारा हा गोलंदाज सागर. राऊंड द विकेट, ओहो स्कूप केलाय. धावबाद करण्याची संधी असेल, मात्र ही संधी इथे हुकते. बाईच्या माध्यमातून इथं सिंगल कंप्लीट केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय बिनबाद 19 धावा. आजच्या दिवसभराचा खेळाचा विचार जर आपण केला असेल तर या अगोदरच्या 4 दिवसांचा खेळ जर बघितला असेल तर दिवसभरात ज्यावेळेस सूर्यप्रकाश असतो, कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेटला, तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे. बॅक टू द बॉल, सुरेख असा क्षेत्ररक्षण आणि त्याही पेक्षा चांगल्या दर्जाची फेकी बघायला मिळाली. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, सिंगल कंप्लीट केली गेली. या दरम्यान या आयोजन समितीचे प्रमुख सदस्य, विद्यार्थी वाहतूक सेनेची बुलंद तोप, आनंदनगर शिवसेना शाखा अध्यक्ष सन्माननीय अतुलजी गवळी यांना विवाह वर्धापन दिनाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस तडमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. भूषण उगले पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धावेसोबत षटक इथे संपतंय. 3 षटकाची समाप्ती, प्रति षटक 7 धावा. या सरासरीने धावफलकावर धावा लागताय 21 धावा. येस, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला लहान आमची बाची मंडळी खास शिर्डीवरनं आणि सातपूरवरनं या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल या सर्व आमच्या बाचे मंडळींचं देखील मनापासून इथे स्वागत. 3 षटकांची समाप्ती, धावफलकावर धावा लागताय 21 धावा. आजच्या खेळाविषयी मित्रांनो मी चर्चा करत होतो की दुपारच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाशामध्ये फार मोठ्या प्रमाणात इथे धावा बॅटमधनं निघत होत्या. आकाश पोर्जेच्या बॅटमध्ये देखील आज तुम्ही बघितलं असेल की अर्धशतक आज आलं. मात्र या सामन्यामध्ये इथे आकाश मात्र आत्ताच्या गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाच्या गोलंदाजांच्या समोर मात्र थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि जसजसा अंधार पडत जातो तसतसा मात्र चेंडू इथे मैदानावर ट्रॅव्हल होत नाही. इथे धावा काढणं मात्र निश्चितच अवघड होऊन बसतं. इथे 3 षटकाची समाप्ती, फक्त 21 धावा धावफलकावर लागताय. हो, या दरम्यान कमबॅक करताय आकाश आणि शॉर्ट पूल. यावेळेस मात्र पूल केलाय. एक आखूट टप्प्याचा चेंडू बॅटवर पिक केला आणि एक पूल पद्धतीचा स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार.
इथे आमचे बाचे मानस वाघ, साई जाधव, राजेश्वरी पवार आणि विक्रांतजी चौधरी या सर्व आमच्या बाचे मंडळींचं मनपूर्वक स्वागत. एक अप्रतिम स्ट्रोक आकाशच्या बॅट मधनं षटकारासाठी, लाजवाब स्ट्रोक कमबॅक करत असताना आकाश. आता मात्र इथे बॅटवर चेंडू मिडल केला जातोय. षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला स्टेअर केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली गेली, स्ट्राइक चेंज केला गेला. षटकार मारल्यानंतर मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आज आणखी एक मला सांगायला आवडेल मित्रांनो, नाशिक टेनिस क्रिकेटचं वैभव रवी आहिरे आज सुप्रीमो चषकामध्ये आज LK स्टार राजकोट संघाकडनं सहभागी होतोय. तर व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडनं येतोय. तर कालच्या खेळामध्ये सुप्रीमो चषकामध्ये काल उमर संघाकडनं खेळत असताना नाशिकचा आशिक मुन्ना शेख उमर संघाकडनं खेळत असताना एक अप्रतिम इनिंग पुन्हा एकदा काल बघायला मिळाली. काल उशिरा रात्री हो 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 यावेळेस बॅटिंगचा लीडिंग एज आणि सरळ विकेट कीपर गणेश सुप्रीमो चषकामध्ये काल उशिरा रात्री उमर 11 संघाकडनं खेळत असताना मुन्ना शेख नाशिकचा आशिक ज्यांना म्हटलं जातं, नाशिक टेनिस क्रिकेटचं वैभव, नाशिक टेनिस क्रिकेटची शान, त्यांनी पुन्हा एकदा एक मॅच विनिंग खेळली आणि आपल्या संघाला स्पर्धेच्या सुप्रीमो चषकाच्या उपांत्य फेरीत घेऊन जात असताना 36 धावांची एक अप्रतिम खेळी त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाली. आणि पुन्हा एकदा मैदानावर काल मुन्ना शेख यांनी स्वतःला सिद्ध केलं. आज रवी आहिरे LK स्टार राजकोट संघाकडनं सुप्रीमो चषकामध्ये सहभागी होत आहे. त्यांना खूप साऱ्या नाशिक टेनिस क्रिकेट विश्वाकडनं शुभेच्छा असतील. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मुरली जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहे. कर्जूल वॉरियर संघाकडनं अमित नेटावटे कॅप्टन विकेटच्या मागच्या बाजूला ज्यावेळेस जेलबाद झाले त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये अंबड पोलीस स्टेशन मध्ये सेवा बजावणारे महाराष्ट्र पोलीस मुरली जाधव इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. एक एक्सपिरियन्स फलंदाज, अनुभवी फलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र इथे लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 गडी बाद 30. ओ हो हो काय होतंय विकेटच्या मागच्या बाजूला. खराब विकेट किपिंग. वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. जितू पाटोळे यांनी देखील याच मैदानावर 2018-19 मध्ये संविधान चषकामध्ये सन्माननीय मिलिंद पवार यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी संविधान चषकामध्ये देखील जितू पाटोळे यांनी एक अप्रतिम खेळी याच मैदानावर केली होती. ती खेळी, त्या खेळीच्या आठवणी देखील अजून ताज्या आहेत. षटकाची समाप्ती इथे होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 34 धावा. स्पोर्ट्सच्या वतीनं एक फार मोठ्या स्पर्धेमध्ये मनोज जायबावे आणि ऋषिकेश घोडके हे देखील शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीनं त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यानंतर अखिलेश सिंग वेगवान गोलंदाज जे आजच्या खेळात सहभागी झाले होते ते देखील भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम संघ
पुण्याचा प्रतीक डिंगडॉंग या संघाकडनं अखिलेश सिंग ॲज अ बॉलर ते देखील सुप्रीमो चषकामध्ये सहभागी झाले होते. या सर्व स्टार खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. यापुढे देखील आपण असंच नाशिक टेनिस क्रिकेटचं नाव, नाशिक टेनिस क्रिकेट विश्वाचा झेंडा मोठ्या डौलानं फडकावा. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी आयोजन समितीच्या वतीनं, नाशिक टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीनं आपल्या कारकिर्दीला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 34 धावा. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. ओ मुरली जाधव यांच्या बॅट मधून आलेला एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, सीमारेषे पार, षटकार. पुढील मुरली जाधव यांच्यासाठी प्राइज येत आहे. सलग 3 षटकारांसाठी कुशल गायकवाड यांच्याकडनं 501 रुपये असतील. ओ यावेळेस मात्र कुशल गायकवाड तुमचे 500 रुपये ते वाचलेत. दुसरा चेंडू मात्र इथं निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केला जातोय. या षटकारासोबत या अगोदरच्या चेंडूवर जो षटकार मारला गेला त्या षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 4.2 षटकानंतर 1 गडी बाद 40 धावा. निलेश बागुल पुन्हा एकदा दत्त मंदिर एंड कडनं. ओ मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू. निलेश बागुल डाऊन द बॉल, जेल सुटतोय. पुन्हा एकदा मिस फील्ड देखील बघायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण, झेल सुटला आणि वाऱ्याच्या वेगानं इथं पळून 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. इकडे आपल्या फॉलो थ्रू मध्ये असताना आपल्या विरुद्ध बाजूला धावत जात इथे चेंडूच्या खाली येत झेल पकडण्याचा प्रयत्न निलेश बागुल यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न तिथे फसतोय आणि 3 धावा देखील पळून इथे दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या गेल्या. युवासेना पदाधिकारी सन्माननीय संदेशांना लवटे, त्यासोबतच नाशिक रोड देवळाली सहकारी व्यापारी बँकेचे कर्मचारी धनंजयजी साळुंके यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत असेल. हो ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा एक मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लाईन मध्ये न येता आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इकडे निलेश बागुल मात्र कम बॅक करतोय. एक निर्धाव चेंडू येतोय. धावफलक या निर्धाव चेंडू सोबत 1 गडी बाद 43 धावा. अप्रतिम गोलंदाजी निलेश बागुल. नियंत्रित कंट्रोल बॉलिंग, नियंत्रण असणारी गोलंदाजी निलेश बागुल कडनं केली जाते. ओ ड्राइव्ह केलाय, सुरेख फटका. ऑफ ड्राइव्ह डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय अलॉंग द कार्पेट. मैदानी फटका, कॉपी बुक स्टाईलने खेळून काढलेला हा फटका. नजाकत बरा फटका. इथे ओव्हरपिच डिलिव्हरी, हलक्यादानं बॅट स्ट्रोक खेळून काढला आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. 44 धावा. जे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने आत्ताच्या या वेळी देखील उपस्थित आहे, जे मायबाप प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीनं युट्यूब चॅनलच्या मदतीनं या स्पर्धेचा आनंद घेताय, या स्पर्धेला एन्जॉय करताय, त्या ऑनलाईन प्रेक्षकांचा देखील पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं आभार असेल. ते ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू होता आणि इकडे फाईन लेग रिजन मध्ये मात्र चेंडू इथे अडवला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं जितू पाटोळे यांच्याकडनं. फेकी अप्रतिम. धाव संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 45 धावा. समाप्तीनंतर 45 धावा. या अगोदरचा सामना या अगोदरचा सामना देखील मुन्नाजी लो स्कोरिंग झाला होता. मी सांगितलं की दुपारच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाश असताना मात्र धावा फार मोठ्या प्रमाणात येत होत्या. मात्र जसजसा अंधार पडत गेला, सूर्य अस्ताला गेला, सूर्यदेवता अस्ताला गेली
अंधार पडल्यानंतर मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, धावा देखील येत नाहीये. जो बॅट्समन आकाश ज्याच्या बॅटमधनं आपल्याला आज अर्धशतक बघायला मिळालं, एकमेव अर्धशतक, आज मात्र या सामन्यामध्ये थोडंसं स्ट्रगल करताना आत्ता दिसतोय. या ठिकाणी नियोजन कमिटीला एक सूचना असेल, थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना नेते चालू द्या. अंतिम षटक. अंतिम षटक घेऊन येत आहे राऊंड द विकेट काका म्हणजे नवनाथ माळी. यस, लेगबाईच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. डेथ ओव्हर हाणामारीचं हे षटक, शेवटची 6 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर लेगबाईच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. संपूर्ण सिन्नर तालुक्यातील अनेक स्टार खेळाडू गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघामध्ये सहभागी आहेत. एक मजबूत संघ, बलाढ्य संघ म्हणून या स्पर्धेत, या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये हा संघ सहभागी होतोय. या अगोदर नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं विजेतेपद असो, नाशिक रोड क्रिकेट प्रीमियर लीगचं विजेतेपद असो, हे दोन्ही महत्वाच्या स्पर्धेंचं विजेतेपद सिन्नर कॅपिटल संघाने पटकावलंय. त्यानंतर गणित गुरु संघ जो गणित विषयातील तज्ञ प्राध्यापक सन्माननीय शांतारामजी आहिरे सरांचा हा संघ याच मार्च मध्ये मुसळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचं विजेतेपद देखील या गणित गुरु संघाने पटकावलं होतं. ओ हो, यावेळेस मात्र ऑन साइडला मजबूत प्रहार, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मुरली जाधव यांच्या बॅट मधनं एक उत्तुंग षटकार. नियोजन समितीतल्या सर्व सदस्यांना विनंती, सर्वांनी या ठिकाणी मंचाजवळ येऊन थांबायचंय. सर्व नियोजन समितीच्या सदस्यांना विनंती, सर्वांनी या ठिकाणी मंचाजवळ यायचंय. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 53 धावा. हे सिन्नर कॅपिटल संघाकडनं आपण मैदानावर बघू शकता. स्वतः कर्णधार सागर बोडके, गणेश शिरसाट, भूषण उगले, जितू पाटोळे. या दरम्यान स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला धावचित करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, मात्र इथे प्रयत्न फसतोय. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या जात आहे. कुणाल कातकडे असतील, नवनाथ माळी असतील, निलेश बागुल, समाधान शिरसाट, यापेक्षा एकापेक्षा एक सरस सिन्नर तालुक्यातील सगळे स्टार खेळाडू या संघात आज मैदानावर आपण बघतोय. सन्माननीय गणित गुरु शांताराम आहिरे सर, त्यानंतर तुळशीराम कांडेकर सर यांचा हा संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेजवळ. सुरेख असं क्षेत्ररक्षण. हो, अपचूक फेकी लाजवाब रिटर्न केला गेला. पुन्हा एकदा 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या 5.5 षटकानंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. शेवटचा चेंडू येणे बाकी. आकाश पोरजे 18 चेंडूमध्ये 15 धावांवर बॅटिंग करताय, तर मुरली जाधव 9 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करताय. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे काय होतंय? मिसफील्ड. इथे एकही धाव नसताना मात्र 2 धावा विरोधी संघाला इथे फुकटात गिफ्ट केल्या जात आहे फ्री मध्ये. या 2 धावा मात्र निश्चितच महत्वाच्या ठरू शकतात मित्रांनो. 59 धावा पूर्ण होत आहे आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. समोरच्या बाजूला डगआउट मध्ये बसलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, आपण त्या डगआउट मधनं बाहेर जायचंय आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला तो कक्ष
डगआउट रिकामा करून द्यायचा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल तिथनं बाहेर जायचंय. पंचांना विनंती असेल समोरच्या डगआउट मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना तिथनं बाहेर काढायचंय. समितीच्या सन्माननीय सदस्यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला इथे एकत्रित यायचंय. साठ धावांचं लक्ष गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघासमोर. यस बॅट्समन प्लीज. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघांना विनंती असेल आपली सलामीची जोडी कृपया मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वेळ वाचवायचा आहे. इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आपण जाऊया हिंदीमध्ये आपण ऐकण्यासाठी. सन्माननीय मुन्नाजी शाह सरांकडे. यस प्ले ऑन सर. धन्यवाद बोराडे जी. काका नाना प्रीमियर लीग 5वें दिन का छठा मुकाबला गोटी कैपिटल्स और खरजुल वॉरियर्स के बीच. यस सर. सॉरी सिन्नर कैपिटल्स. राजू सॉरी राजू भाऊ. सॉरी मोठा भाऊ. पहले ओवर की पहली गेंद 60 रनों का लक्ष्य जीत के लिए. लेग बाइस का इशारा. पहला रन एक्स्ट्रा के रूप में.
सिन्नर कैपिटल्स को 60 रन बनाने हैं 6 ओवर्स में। दोनों ओपनर्स इस समय मैदान में पहुंच चुके हैं। तेज हवाएं इस समय मैदान में चल रही हैं। भूषण उगले और सागर बोड़के दोनों ओपनर्स इस समय मैदान में मौजूद हैं। सागर बोड़के ऑन अ स्ट्राइक और इधर पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए तैयार हैं खुशल गायकवाड़। खरजुल वॉरियर्स की ओर से काका नाना प्रीमियर लीग चल रहा है। राजू अन्ना जी लौटे, शिवसेना नेते, उनके साथ साथ सीनियर कारपोरेटर माननीय सूर्यकांत जी अप्पा लौटे के नेतृत्व में इस बार गेंद खेली गई सागर द्वारा ऑन साइड में मिड विकेट की दिशा में। यहां पर सिंगल रन और मिल जाएगा। 2 गेंदों में 2 रन इस समय स्कोर। पहली गेंद पर लेगबाइज के रूप में 1 रन आया था, दूसरी गेंद में सागर द्वारा 1 रन बनाया गया। रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब इस बार खेला है गेंद को फाइन लेग की दिशा में भूषण उगले ने और 1 सिंगल रन मिलेगा। दोनों टीमों के लिए बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, इंपॉर्टेंट मैच। आज का पॉइंट टेबल मुझे लगता है बहुत कुछ निर्भर करेगा इस मुकाबले पर। दोनों टीमें अभी अपने एक एक मुकाबले जीत चुकी हैं। दोनों टीमों के खाते में 2-2 पॉइंट्स इस समय। सॉरी, खरजुल वॉरियर्स 2 मुकाबले जीती हैं, जबकि ऑन साइड में खेला गया स्ट्रोक मिड विकेट के खिलाड़ी द्वारा गेंद पर जंप लगाकर कैच करने की कोशिश गई। गेंद इस समय मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। जंप लगाकर गेंद को कैच करने का प्रयास किया गया था। खैर 4 रन यहां पर सिन्नर के खाते में जाते हुए सागर के बल्ले से ये चौका। अच्छी शुरुआत। अगली गेंद लेकर तैयार होते हैं एक बार फिर गायकवाड़। अपने बॉलिंग रनअप से चूके। खुशल गायकवाड़ 4 गेंदों में इस ओवर में अभी तक 7 रन खर्च किए हैं। 1 चौका भी लगा है कुशल गायकवाड़ को। सागर ऑन अ स्ट्राइक। सागर बोर्ड के सामना करेगा। स्टेप आउट होकर खेलने का प्रयास, बल्ले किनारा लिया गेंद ने और कोई गलती नहीं की विकेट कीपर ने गेंद को कैच करने में। पहला आघात लगता हुआ सिन्नर को। पहले ओवर का खेल प्रगति पर है। 60 रनों का पीछा कर रहे हैं इस समय सिन्नर कैपिटल्स और 7 रनों के योग पर पहला विकेट चला गया। कुशल गायकवाड़ ने पहली सफलता दिलाई अपनी टीम खरजुल वॉरियर्स को। गणेश शिरसाट नए बल्लेबाज मैदान में आए हैं अब सिन्नर कैपिटल्स की ओर से। एक से एक धुरंधर बल्लेबाजों का भरना सिन्नर कैपिटल्स की प्लेइंग 11 में मंझे हुए बैट्समैन हैं गणेश शिरसाट। नेक्स्ट बॉल खेला है गेंद को सामने वाले छोर पर, आते ही पहली गेंद को भेज दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड। 4 रन्स। ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। पहले ओवर का खेल पूरा हुआ है। 1 ओवर की समाप्ति के बाद सिन्नर कैपिटल्स का स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। 60 रन बनाने हैं जीतने के लिए।
ओवर समाप्त, ओवर समाप्त। नया ओवर शुरू होने वाला है। एक ओवर के बाद स्कोर हुआ है 11 रन, जबकि 10 रन प्रति ओवर बनाने हैं। और दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए खरजुल वॉरियर्स की ओर से बुलाए गए हैं प्रदीप पाटिल। ऑन साइड में खेला गया स्ट्रोक, भूषण उगले द्वारा थोड़ा सा फंबल, रिकवर किया अपने फंबल को, मिसफील्ड को दुरुस्त किया। एक ही रन यहां पर मिलेगा। इस एक रन की सहायता से 12 रन कुल मिलाकर स्कोर इस समय सिन्नर कैपिटल्स का। नेक्स्ट बॉल प्रदीप, गणेश शिरसाट के लिए गेंद थी, फुल लेन गेंद, फुल लेन गेंद, वाइड यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर और बीट हो गए गणेश। अभी अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं गणेश शिरसाट। एक गेंद खेली थी, पहली ही गेंद पर चौका लगाया गया था। लवली बॉलिंग, ब्यूटीफुल बॉलिंग। लेफ्ट हैंड गेंदबाज प्रदीप पाटिल द्वारा, वो भी गणेश शिरसाट जैसे बल्लेबाज को। 1.3 ओवर्स, 12 रन कुल मिलाकर स्कोर। अगली गेंद लेकर तैयार है प्रदीप। यॉर्कर बॉल, ब्लॉक होल में डाली गई गेंद। बैक टू बैक 3 डॉट गेंदे, वो भी गणेश शिरसाट जैसे बैट्समैन को, प्रदीप पाटिल द्वारा। सराहना के काबिल गेंदबाजी, तारीफ के काबिल गेंदबाजी प्रदीप द्वारा। पावर प्ले इस समय भी जारी है। डीप एक्स्ट्रा कवर और डीप मिड विकेट, ये दो खिलाड़ी इस समय 30 गज के दायरे से बाहर। ओ, इस बार फुल टॉस बनाकर खेला, फील्डर वहां पर पहले से ही लगाए गए हैं और चकमे में यहां पर आकर अटक गए हैं गणेश शिरसाट। योजनाबद्ध गेंदबाजी, विकेट चला गया, विकेट नंबर 2 बजाया जाए। सिद्धार्थ लांगे नए बल्लेबाज मैदान में आ रहे हैं गणेश शिरसाट की जगह लेने। अब यहां पर मैं दोष गणेश शिरसाट के स्ट्रोक को नहीं दूंगा, स्ट्रोक अच्छा जरूर खेला गया गणेश शिरसाट द्वारा, लेकिन शायद एक योजना बनाई गई थी खरजुल वॉरियर्स के गेंदबाज और कैप्टन द्वारा। उस योजना के शिकार हुए इस समय गणेश शिरसाट। खैर, नेक्स्ट बॉल फॉर स्क्वायर कट एंड ब्यूटीफुल शॉट, खूबसूरत शॉट लिया गया। नो बॉल दिया गया अंपायर द्वारा।
अंपायर्स का जो भी फैसला होगा वो आखिरी फैसला माना जाएगा। और दोनों बहुत ही जाने माने अंपायर, एक एमसीए महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के मान्यता प्राप्त अंपायर रामचंद्र अन्ना जी पार्टे इस समय स्क्वेलिंग अंपायर की भूमिका निभा रहे हैं। और दूसरे अंपायर इस समय जो मेन अंपायर की भूमिका में इस समय आपको नजर आ रहे हैं वो सम्माननीय एनडीसीए के सम्माननीय सदस्य राजीव जी आहिर। चला सामना सुरू करावा लागेल। हालात ये है कि यस सर, यस, नो बॉल का इशारा अंपायर की ओर से, और फ्री हिट भी शायद अगर अंपायर देंगे तो होगी। यस, नो बॉल एंड फ्री हिट। थैंक यू सो मच। मुझे लगता है बहुत बड़ा अवसर होगा सिन्नर के लिए। 5 रन ऑलरेडी आ चुके हैं इस गेंद पर और फ्री हिट भी है अगली गेंद के लिए। बॉलरचं नाव काय? साजिद। फ्री हिट गेंद सिद्धार्थ लामगे को, और ये फ्री हिट है, फ्री हिट है। क्या भले ही लपक लिया गया हूं, ये कच रन मिलने वाला है। और इस 1 रन की सहायता से बढ़ती हुई रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन। जहां पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर था 11 रन, वहां 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो गया है 18 रन। अब 4 ओवर्स का खेल शेष है। आने वाली 4 ओवर की 24 गेंदों से जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता होगी और ऋषि घोड़ के आए हैं गेंदबाजी करने के लिए। अब ऋषि घोड़ के ओवर की शुरुआत करते हुए अपने ओवर की, और उनकी गेंद का मुकाबला करने वाले हैं सिद्धू। पहली गेंद ऑन साइड में खेलना चाहा, गेंद आकर पैरों में लगी। लेग बाइज का इशारा आता हुआ है अहिर जी की ओर से। सिद्धार्थ गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद आकर बॉडी पर लगी। भूषण उगले ऑन अ स्ट्राइक। 3 गेंदों में 2 रन बनाकर खेल रहे हैं इस समय भूषण। अगली गेंद लेकर ऋषि घोड़के की शॉर्ट गेंद को बहुत तेज अंदाज में घुमाया गया था, लेकिन गेंद फील्डर वहां पर लगाए गए हैं डीप स्क्वायर लेग की दिशा में। एक ही रन यहां पर मिलेगा। तारीफ करनी होगी ऋषिकेश घोड़के की इस ओवर की। 2 गेंदों में मात्र 2 रन अभी तक दिए हैं ऋषिकेश ने। नेक्स्ट बॉल, ओ इनर एज, इनर एज। गेंद पहुंची है फाइन लेग की दिशा में। मोहम्मद शेख द्वारा गेंद फील्ड हो रही है। 1 रन यहां पर कंप्लीट किया गया। वार्ती धाव संख्या 21 रनों पर। अब
ओवर नंबर 3। इस बार बड़ा शॉट खेला गया, सामने वाले छोर पर गेंद जा रही है, वेट करना होगा। 6 रनों का इशारा अंपायर की ओर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री की ओर से लगाया गया ये 6 भूषण उगले के। डरते डीजे क्यों बजाया जा रहा है? (27 रन). नेक्स्ट बॉल। ओ फिर एक बार बहुत ही शानदार शॉट भूषण उगले के बल्ले से, लाजवाब स्ट्रोक, एक और 6। भूषण उगले जिनका बल्ला काफी देर से शांत था। मिलाकर स्कोर हो गया 33 रन 2.5 ओवर्स में। ऋषि पहले 3 गेंदों में 3 सिंगल्स। शॉट, व्हाट अ शॉट, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, और ये सिक्सर्स की हैट्रिक भूषण उगले द्वारा। समाप्त, ओवर समाप्त। पहली तीन 3.3 षटकानंतर धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा। पुढच्या 15 चेंडूंमध्ये गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता। कुशाल
ओहो एज फाईन लेग रिजन मध्ये मोहम्मद मॅन फ्रॉम गांधीनगर. मोहम्मद चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या वाढते. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुशल गायकवाड पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. दत्त मंदिर एंड कडनं. ओहो लॉफ्ट केलेला फटका झेल सुटतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेजवळ. ओहो बॅकअप खराब. माय गुडनेस. इथे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक सोपा झेल ड्रॉप होतोय आणि मैदानाच्या ऑन साइडला बॅकअप करत असताना तिथे देखील मिसफिल्ड होते. अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये यासारख्या एक छोट्या छोट्या चुका याचे परिणाम मात्र निश्चितच फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. वाईट परिणाम. धावसंख्या वाढते. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 16 धावा. फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. वीक क्षेत्रामध्ये डीप मधला खेळाडू वेगानं चेंडूवर धावत आले. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. यस षटक देखील इथे पूर्ण होतोय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 45 धावा. समीकरण 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यानंतरच्या सामन्याचा कॉल असेल. या पुढच्या सामन्याचा कॉल असेल गाडेकर वॉरियर्स आणि घोटी फायटर्स. कॅप्टन प्लीज. गाडेकर वॉरियर्स आणि घोटी फायटर्स. कॅप्टन प्लीज. आपल्या प्लेइंग 11 लिस्ट सोबत आपल्या 12 खेळाडूंच्या यादी सोबत आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. ऋषिकेश हो ओव्हरपेज डिलिव्हरी लॉफ्ट केलाय. डीप मध्ये कव्हर रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण. इथे ऋषिकेश घोडके सारख्या एका अनुभवी गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघातील हे दोन्ही फलंदाज एक सुरेख पद्धतीने इथे फलंदाजी करताय. संयमानं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. नवनाथ माळी ज्यांना काका म्हटलं जातं, आदरानं प्रेमानं कौतुकानं म्हटलं जातं. डीप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल बघायला मिळालं. फेकी अप्रतिम. इथे अपील होत आहे मुख्य पंचाकडे. मात्र मुख्य पंचांनी अपील साफ फेटाळून लावले. अप्रतिम रिटर्न. सुरेख रिटर्न. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. अडीच गली थर्डमॅन फाईन लेग मिड ऑफ. बाकी 38 सीमारेषेच्या बाहेर डीप मध्ये एक बॅकवर्ड पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर डीप. हो लेग कटर. फिंगर्स रोल केले गेले. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इथे फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न, फिरकीची कमाल दाखवण्याचा प्रयत्न ऋषिकेश घोडके करताय. अनुभवाचा वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करत असताना बॅट्समनला फसवलंय. ओहो हो मिस टाइम. आणि हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. ऋषिकेश घोडके आपला क्लास दाखवत असताना बॅट्समनला इथे झेलबाद करताय. एक महत्वाचं यश, मोठं यश आपल्या संघाला मिळून देत असताना ऋषिकेश घोडके बॅट्समन इथे झेलबाद होत आहे. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. खेळाडू बाद. बॅक टू द पव्हिलियन. डीजे राहुल. हे स्कोरबोर्ड 4.4 षटकाच्या खेळानंतर 4 गडी बाद 48 धावा आणि पुढच्या 8 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा.
ओ यावेळेस समाधान ऑन इज फायर. मिस टाइम स्ट्रोक मात्र लॉंग ऑन सीमारेषेजवळ एक उंच उडालेला झेल मात्र तिथे आदर्श पद्धतीने टिपला जातोय आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय. समाधान शिरसाट झेल बाद त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. एक सोपं टार्गेट असताना एक आवाक्या च्या आतमध्ये अगदी सहजपणे टार्गेट चेस करत असताना देखील एक चुकीचे स्ट्रोक्स इथे खेळले जात आहे. गरज नसताना हवेमध्ये स्ट्रोक्स खेळले जात आहे. मैदानी फटके जर आपण खेळलात, सेन्सिबल क्रिकेट जर आपण खेळला तर सामना सहजपणे तुम्ही आपल्या खिशात टाकू शकता. येस, 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना ऋषिकेश घोडके पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एक संकटमोचक म्हणून धावून येत आहे आणि कर्णधाराने दिलेली जबाबदारी अतिशय हुशारीने सुरेखपणे पार पाडताय. काय या खेळाडूला एक नावाजलेला फिरकीपटू म्हणून ओळखलं जातं त्याचं उत्तर मिळतंय. अप्रतिम षटक, अप्रतिम षटक. मिस्ट्री स्पिनर, जादुई फिरकीपटू, आपल्या जादुई फिरकीसाठी ओळखला जाणारा ऋषिकेश आज देखील मैदानावर स्वतःला सिद्ध करतोय. एक जबरदस्त गोलंदाजीचं इथे प्रदर्शन दाखवत असताना इथे 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करताय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला 11 धावांची आवश्यकता. या पुढच्या सामन्याचं नाणेफेक आत्ताच संपन्न झाली आहे. गोटी फायटर संघानं इथे नाणेफेक जिंकली आहे. पुढचा सामना असेल तो गाडेकर वॉरियर्स विरुद्ध गोटी फायटर्स. शेवटचे 6 चेंडू. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला हा सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. जितू पाटोळे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला नवनाथ माळी, दोन्ही एक्सपिरियन्स बॅट्समन. अनुभवी फलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहे मोहम्मद शेख, मॅन फ्रॉम गांधीनगर. ग्रामीण विरुद्ध शहरी अशी लढत, फाईट, संघर्ष, युद्ध, द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 11 धावा. हो, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. इथे मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा डिमांड करताय बॅट्समन जितू पाटोळे. रोज रोज गिरकर भी मैं मुकम्मल खड़ा हूं, ए मुश्किलों देखो जरा मैं तुमसे कितना बड़ा हूं. जबरदस्त गोलंदाजी मोहम्मद शेख. इकडे दुसऱ्या बाजूला मोहम्मद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. ऋषिकेश घोडके डाऊन द बॉल. जितू पाटोळे विकेटच्या मागच्या बाजूला झेलबाद होत आहे. आणखी एक मोठा धक्का बसतोय गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला. जितू पाटोळे झेलबाद. बॅक टू द पवेलियन. ऋषिकेश घोडके यांच्याकडनं जे जादुई आणि यशस्वी षटक टाकलं गेलं त्या षटकाचा इथे सन्मान केला जातोय. ऋषिकेश घोडके यांना त्या यशस्वी षटकासाठी मयूर सोनवणे यांच्याकडनं कॅश 201 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे. इथे मोहम्मद शेख पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केला गेला. दुसरा चेंडू इथे जितू पाटोळे सारखा एक अनुभवी बॅट्समनला मात्र तिथे झेलबाद केलं गेलं. आता 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. महत्वाची लढत. कुणाल कातकाडे डाव्या हाताचे आक्रमक फलंदाज. ओहो हो, या दरम्यान शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकतर छोटं मैदान
आणि त्यात आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र निश्चितच नशीब बलवत्तर मोहम्मदचं, म्हणून एक मोठा फटका इथे येता येता राहिला. येस, कुणाल कातकडे ऑन स्ट्राइक. 4 चेंडू 10 धावा. इथे डाव्या हाताचा बॅट्समन स्ट्राइक वर येतोय. कुणाल कातकडे ऑन स्ट्राइक. SSK महाविद्यालयाचे आणि SSK संघाचे प्रमुख. ऑन साइडला व्हाट अ शॉट. शॉट पूल केलाय. कुणाल कातकडे यांच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. इथे 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना आल्या आल्या कुणाल कातकडे आपला अकाउंट चौकार मारून उघडताय, ओपन करताय. आणि महत्वाच्या क्षणी, निर्णायक क्षणी, क्रुशल मुवमेंट मध्ये मात्र येऊन आपल्या संघासाठी एक महत्वाची भूमिका निभावत असताना पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. तीन चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्कवर मोहम्मद. या अगोदर आखूड टप्प्याच्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार कुणाल कातकडे यांच्या बॅट मध्ये बघायला मिळाला. वाह, ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है. हम वो है जहां मुश्किलें शर्मिंदा है. कुणाल कातकडे ऑन इज फायर. एक ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस कमबॅक करताय गोलंदाज मोहम्मद. व्हाट अ बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. आउटस्टँडिंग डिलिव्हरी. आउटस्टँडिंग पिचिंग. काय सामना मैदानावर खेळला जातोय. क्रिकेटची रंगत, क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. ओ, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. इथे सिंगल येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र धावचित करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावफलक आता 6 गडी बाद 55 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला नवनाथ माळी, ज्यांना काका म्हटलं जातं, एक अनुभवी जोडी. 1 चेंडू 5 धावा. काय सामना कुठे होता आणि कुठे येऊन थांबलाय. एक सोपं आव्हान होतं, एक सोपं टार्गेट होतं, मात्र इथे गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी करताय. एफर्ट्स लावताय, जीवाची बाजी लावताय. काय गोलंदाजी केली. कर्जूल वॉरियर संघ 1 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. ओहो, इकडे मात्र इथे अप्रतिम कलेक्शन, सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एक अवघड सामना मात्र इथे कर्जूल वॉरियर्स जिंकताय. आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघाला मात्र इथे पराभवाचा चेहरा बघावा लागतोय. गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघ मात्र या सामन्यामध्ये पराभूत होतोय. कर्जूल वॉरियर संघ इथे विजयी होतोय. अभिनंदन.